श्री समर्थ सद्गुरू रंगनाथ बाबा, सदानंद महाराज, गुरुवर्य चंदनराव बाबा आणि हरेराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच स्वामी प.पू. पुंजाराम बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त नाव्हा येथे आयोजित त्रिदिनीय हरिनाम सोहळ्याची मंगल समाप्ती आज झाली. दी 10 रोजी प. डॉक्टर भगवान बाबा आनंदगडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याचा महापूर्णविराम झाला. 3 दिवस भक्तिमय वातावरणात चाललेल्या या हरिनाम महोत्सवाला भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला. परिसर भक्तिरसाने नाहून निघाला तर कीर्तन आणि भजनी मंडळींच्या सहभागाने कार्यक्रम अधिक उत्साहात पार पडला. प्रतिनिधी गोविंद खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार सोहळ्यातील सर्व कार्यक्रम शांततेत आणि भक्तिभावाने संपन्न झाले. गवळणीच्या शोधांती असं लक्षात आलं, हे जे भांड आहे दुधानी हे हा पक्का पोत झाला किंवा नाही हे पुन्हा तपासून पाहू लागले त्या गवळणी. असं पाहती कोण आलं कोण नाही गेलं, गेल्या सालापेक्षा औंधा कमीच लोक आले, हे भलते असेल ते चिंतनात पडत नाही, वास्तविकतेकडे लक्ष आहे असं पाहती. नंदाची या पोरे, नंद बर का, नंदाची या पोरे, नंद राजाचा मुलगा कोण? कृष्ण परमात्मा. नंद राजाचा मुलगा कृष्ण परमात्मा हा साधा नाही, हा अनंत ब्रह्मांडे अरे हा बालक नंदा घरी, तो देव आहे साक्षात, अशी त्यांची दृष्टी. देवा संतांच्या कृपेशिवाय आपला भ्रम नाहीसा होऊ शकत नाही. आणि माणसं भ्रमात जीवन जगतात. कशात? भ्रमात जीवन जगतात. भ्रमामुळे नाही त्याला मी समजून बसलेले. आता हे वस्त्र मी आहे का माझ्यावर वेगळं आहे? किती मस्त उत्तर दिलं तुम्ही. याच्यातली बनेन मी आहे का त्याच्यावर वेगळं आहे? शर्टाहून किती झाले? तसं स्थूल देहाहून मी वेगळा, सूक्ष्म देहाहून मी वेगळा, कारण देहाहून मी वेगळा. मग हे दिसतं हे मी का दिसणाऱ्याला पाहणारा मी? जे दिसतं त्याला याच्यावर मी वेगळा आहे. आणि विपरीत दृष्टीचा माणूस इकडूनच पाहतो, कोणीकडून? शरीराकडून पाहतो. तो एकदा महान अधिकार संपन्न असणारे राजपुत्र असणारे गौतम बुद्ध ते सहज बसले आपल्या महिमेत. एक ग्रस्त आला आणि त्यांच्या अंगावर थुंकला. काही घेणं देणं काही संबंध नाही, ते थुंकून गेला. 5-6 दिवसानंतर पुन्हा आला. पश्चाताप झाला त्याला. कोणाला? त्या ग्रस्ताला. त्यानं साष्टांग नमस्कार केला. महाराज तू माझं काहीच केलं नाही, मी आध्यात दे खरं म्हणजे तुम्ही कोणाच्या तुमच्या अंगावर मी थुकलो अशी वाईट बुद्धी मला का सुचली? त्यावेळेस गौतम बुद्ध त्याला समजावून सांगतात, तो तुझा दोष नाही म्हणे, तुला हे न कळाल्यामुळे तसं वाटायला लागलं. तू जे आला ना आता तू राहिला नाही, जो थुंकला तो राहिला नाही. आणि हे शरीरही ते राहिलं नाही. ज्या शरीरावर तो थुंकला ते शरीर बदललं जाते, ते शरीर आणि थुंकणाराही बदलला. प्रवाह आहे याला. म्हणजे तू माझ्या अंगावर थुंकला हे तुझ्या मनातून काढून टाकतो. शांती ब्रह्म होते ते. गौतम बुद्धासारखी शांती कोणाचीच नाही. गौतम बुद्धानं खरं म्हणजे जगाला अहिंसेचाच उपदेश केला. वादात कधी पडले नाही. म्हणून मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं की जर गौतम बुद्धाचं प्रत्येकानंही जरी तत्वज्ञान त्यांचं वाचन जर केलं तर असं लक्षात येतं की गौतम बुद्धाची गरज आहे आज जगाला. बुद्धाची अजिबात गरज नाही.
युद्धाची गरजच नाही तर कशाची गरज आहे? आज गौतम बुद्धाच्या सदुपदेशाची गरज आहे. हे बॉम्ब एकमेकावर कशाला टाकतील, एकमेकाला कशाला मारतील, ते सुद्धा आपलेच आहे, दार्शनिक आहेत ते. आपलं हिंदू धर्म सगळ्याला घेऊन चालणारा आहे. गौतम बुद्ध फार मोठे दार्शनिक आहे. भगवान महावीर दार्शनिक आहे, फार मोठे विद्वान आहे. आता ते आपल्याला आपल्या मुक्कामापर्यंत येतात किंवा ती गोष्ट वेगळी, पण समवेत बऱ्याच ठिकाणी आपल्या बरोबर आहे. तेव्हा अतिशय शांत असणारे गौतम, आणि यनवरच्या दृष्टीनं पाहिलं की याच्या अंगावर थुकलं जमल, पण गौतम बुद्ध म्हणतात